हॅलो. आता आपण बघूया 3 ऑक्टोबरचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की भास्कर जीवाकडनं साईन करून घेतो. इकडे पार्थ आपल्या ऑफिसचं काम करत असतो, प्रेझेंटेशन रेडी करत असतो आणि मनाशी बोलत असतो की आता प्रेझेंटेशन रेडी म्हणजे मी आता टॉप 30 आर्किटेक्टवरनं टॉप 20 आर्किटेक्टमध्ये येऊ शकतो आहे. म्हणजे मांजरीसमोर फुसल्यासारख्या मारायला मी मोकळा. मला दरवाजा वाटतो तेव्हा पार्थला वाटतं काव्य आली, पण आलिशा असते. तेव्हा आलिशा बोलत असते की तुमची काव्य इतकी अभ्यास करते ना, मला तर फार झोप आली आहे बाबा. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे तुम्ही इथे झोपणार आणि मी तिकडे वरती गेस्ट रूममध्ये काव्यासोबत जाऊ का? तेव्हा आलिशा बोलते तुमच्या स्वप्नांना जरा आळा घाला, मी ब्लँकेट घ्यायला आली होती. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा ब्लँकेट काय? तेव्हा पार्थ आलिशाला ब्लँकेट काढून देतो. तेव्हा पार्थ बोलतो आलिशाला मांजरीला विचार रेड वेल्वेट पेस्ट्री ऑर्डर करू का? तेव्हा आलिशा बोलते नाही नाही नको, मागच्या वेळेस आठवतं ना तुम्ही ऑर्डर केली होती ती झोपली होती. तेव्हा पार्थ बोलतो तेव्हा आलिशा तिथून बाय बोलून निघून जाते. पार्थ बोलतो की माझी भूक तेव्हाच गोड होईल जेव्हा काव्य इथे परत येतील. इकडे जेव्हा मस्त गाणी म्हणत असतो तेव्हा त्याच्या हातातला टॉवेल तो अंथरुणावर फेकतो. तेव्हा नंदिनी जोरात तो टॉवेल त्याच्या अंगावर फेकते. तेव्हा जेव्हा बोलतो सॉरी. तेव्हा जेव्हा बोलतो चकाचक बाई अजूनही नाराज आहेत वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते का नाराज असेल मी? तेव्हा जेव्हा बोलतो अगं तुला काय हवं आहे, मी उद्या येईल तेच ना, मी ट्राय करतो की उद्या. तेव्हा नंदिनी बोलते कशाला ट्राय कशाला, आनंद निवासचं सेलिब्रेशन मी बघून घेईल माझं काय ते. तेव्हा नंदिनी रागाने झोपून घेते. तेव्हा जीवाला एक मेसेज येतो. जेव्हा मेसेज वाचतो आणि बोलतो वाव. तेव्हा नंदिनी उठते आणि बोलते काय झालं एवढं खुश व्हायला? तेव्हा जेव्हा बोलतो अगं अगं मी जे प्रेझेंटेशन केलं होतं ना ते भास्कर काकांनी ओके केले. तेव्हा नंदीला थोडं खटकतं. तेव्हा तेव्हा जेव्हा सांगत असतो की अगं मी त्या प्रेझेंटेशनसाठी इतकी मेहनत घेतली, तुला काय सांगू दुपारचा लंचसुद्धा स्किप केला आहे मी. तेव्हा नंदिनी बोलते का दुपारचा लंच स्किप केला आहे, असा कितीचा वेळ लागतो जीवा? तेव्हा जीवा बोलतो अगं तुला माहिती ना मला ते गाईचं जेवण नाही जमत. तेव्हा जीवा सांगत असतो की तुला माहिती आहे का काकांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आहे, म्हणजे त्यांनी इन्सिस्ट केलं मला जेवणासाठी, पण नाही मला ते प्रूव्ह करून दाखवायचं होतं. जीवासारखा काका काका करत असतो तेव्हा नंदिनीला चिड येते आणि बोलते काय सारखं काका काका करत आहे, एखाद्यावर इतका आंधळा विश्वास ठेवणं बरं नाही जीवा. तेव्हा जीवा बोलतो अगं का नाही विश्वास ठेवायचा, इनफॅक्ट तू पण माझ्यावर विश्वास ठेव. आणि तुला माहिती आहे आम्ही दोघांनी एक जागा फिक्स केली आहे आणि त्याच्या अप्रुव्हलवर मी सही पण केली आहे. तुलासुद्धा ती जागा खूप आवडेल बघ. तेव्हा जीवा हे बोलून झोपून घेतो. नंदिनीला काहीतरी शंका येत असते. इकडे इकडे काव्य आलिशाला बोलत असते की आलिशा मला खूप बरं वाटतंय तू हे सांगितलं तर. वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी माझ्यासाठी काहीतरी खायला केलं होतं, मग मी आज त्यांच्यासाठी काहीतरी खायला करते ना. तेव्हा काव्य बोलते फ्रूट सॅलड. तेव्हा काव्याला वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थने जे फ्रूट सॅलड बनवलेलं असतं ना ते सगळं आठवतं तो दिवस. तेव्हा अनिशा म्हणते ओके आता जे काही करशील ना ते प्रेमाने करते मम्मा. तेव्हा काव्या बोलते अलिशा प्रेमाने नाही, मी मैत्रीच्या खातर करणार आहे, तू लगेच तुझे विमान हवेत उडवू नकोस. तेव्हा अलिशा बोलते ठीक आहे आता लवकरच तुझ्या बोक्याची भूक वाढवण्याच्या आधी कर. तेव्हा काव्य शांत होते. आलिशा बोलते काव्य काय झालं आहे? तेव्हा काव्य बोलते मानिनी काकूंनी माझ्या पायात घातलेल्या बेड्या आठवत आहेत. तेव्हा काव्य बोलते मी वचन दिले की त्यांना. तेव्हा आलिशा बोलते अगं ते आता वचन आठवत बसू नको बघ, आणि ज्यांनी तुला वचन दिले ना ते इवाना झोपल्या पण असतील. तेव्हा काव्य बोलते खरंच असं झालं असेल का? तेव्हा काव्य बोलते नाही आपण असं काम करायला नको, एक काम कर तू स्वतः खाली जा आणि खात्री करून ये की मानिनी का सगळे झोपलेत का, स्पेशल मानिनी काकू. तेव्हा आलिशा बोलते मी. तेव्हा आलिशा बोलते आय मीन तुझ्या घरात असं वावरणं मी योग्य असेल का? तेव्हा काव्य बोलते अगं तू थोडी या घरासाठी परकी म्हणून, आणि तुला जर कोणी बघितलं विचारलं तर सांग ना की मी वॉक घेते म्हणून. तेव्हा आलिशा खाली येते, माणीचा दरवाजा उघडून बघते तर बोलते काव्या काकू झोपले आहेत, अवर प्लॅन इज डन. तेव्हा आलिशा फोनवर बोलत असते म्हणजे काय, डोळे झाकून विश्वास ठेव माझ्यावर. आणि ही मानिनी ऐकत असते. इकडे नंदिनी बोलत असते तुम्ही त्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवतायत. तेव्हा जीवा बोलतो असं का बोलतेस तू नंदिनी? तेव्हा नंदिनी बोलते हो असं का बोलते म्हणजे मला काळजी वाटते तुमची. तेव्हा जीवा नंदिनीला समजत असतो की असं काहीही होणार नाही आणि मी आंधळेपणाने डोळसपणे करतोय. तेव्हा नंदिनी बोलते काय डोळसपणे करतायत? तेव्हा नंदिनी बोलते डोळसपणे काय, PPT तुम्ही ज्या माणसाची PPT तुम्ही केली ते जेवण तहान भूक सगळं विसरून तुम्ही PPT करत बसलात आणि त्या माणसावर तुम्ही पेपरवर साईन केली म्हणतात, ते पेपर तरी नीट वाचलेच का तुम्ही? तेव्हा जीवा थोडासा चिडून बोलतो की काय समजतेस तू मला तुला मी इतका केअरलेस वाटतो का? तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि झोपून घेते. तेव्हा जीवा बोलतो आय एम सॉरी नंदिनी, अगं
मी सगळं समजून केलं आहे. तेव्हा नंदिनी सांगते की जेव्हा तुम्ही समजून घ्या, मला तुमची काळजी वाटते, अति वाटते, हे तुम्हाला वाटत असेल कदाचित, पण तुम्हाला कोणी फसवलं तर ते मला सहन होणार नाही. तेव्हा जीवा बोलतो, अगं तुला मी ती जागा दाखवतो ना, तुला ते पेपर्सही दाखवतो. तेव्हा नंदिनी बोलते की काही नका दाखवू मला, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवा, सगळं काही करा, उद्या आनंद निवासला सुद्धा येऊ नका वाटलंच तर. आणि नंदिनी झोपून घेते. इकडे काव्या किचनमध्ये जाऊन सलाड बनवत असते, खूप खुश असते. तिला पार्थने तिच्यासाठी फ्रूट सलाड बनवलं ते पण आठवत असतं. तेवढ्यात तिथे आलिशा येते. तेव्हा आलिशा बोलते, वाव यम्मी, किती छान बनवलं आहेस तू, मला टेस्ट करायला दे ना. तेव्हा काव्या बोलते, गप ग, ऑलरेडी तू खूप मजा केलीस, बोक्यासाठी केलं आहे ना हे मी, मग खारुताईला कशाला देऊ. तेव्हा आलिशा बोलते, अच्छा. तेव्हा काव्या बोलते, आलीच. तेव्हा काव्या गुपचूप फ्रूट सॅलड घेऊन पार्थच्या रूमपाशी जाते. तेव्हा तिला मनाशी वाईट वाटत असतं की मानिनी काकूंच्या विरहात मी असं करते म्हणून. तेवढ्यात काव्य दरवाजा वाजवणार, तेवढ्यात मानिनी तिचा हात पकडते आणि तिला उडून घेते आणि बोलते की तुला लाज नाही वाटत. तेव्हा काव्य बोलते, काकू त्यांना भूक लागली होती. तेव्हा मानिनी बोलते, त्याची आई मेलेली नाही आहे, कशाला गेलीस फ्रूट सॅलड घेऊन. तेव्हा मानिनी आलिशाकडे बघते आणि बोलते, घरातच गोष्टी चोरून करताना घरातल्या खिडक्या दारं बंद आहे का ते बघा. तेवढ्यात आलिशाला आठवतं की तिने काय केलेलं असतं ते. तेव्हा काव्य बोलते, आता हिला सांगितलंच असेल, आता हिच्या समोरच सांगते मग. माझ्या पार्थला उगाच तुझ्या प्रेमात झुलवत ठेवूच नकोस काव्या, झुलवत ठेवलेला फक्त झुलाच चांगला दिसतो. तेव्हा काव्य बोलते, काकू गैरसमज झाला आहे तुमचा. तेव्हा मानिनी बोलते की गैरसमज झाला होता, मला जेन्युअनली वाटलं होतं, अगं तू बदलली आहेस, तुझ्या वागण्यात बोलण्यात करीपरा वाटत होता मला, तू सराईत गुन्हेगाराप्रमाणे आमच्याच घरात सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतेस. तेव्हा काव्य बोलते, आई प्लीज. तेव्हा मानिनी, आई एक मिनिट प्लीज, तुला आई नाही म्हणायला सांगितलं होतं ना मी. तेव्हा मानिनी बोलते, लग्नात पार्थला दिलेलं वचन तू पाळू शकली नाहीस, निदान मला दिलेलं तरी वचन पाळ. तेव्हा काव्य बोलते, मी फक्त हा बाऊल द्यायला आले होते आणि बाऊल दिला तर मी जाणारच होते. तेव्हा मानिनी बोलते, मग कायमचीच जा. तेव्हा तेवढ्यात तिथे पार्थ येतो. पार्थ त्यांच्या हातातलं मानिनीच्या हातातलं फ्रूट सॅलड बघतो आणि बोलतो, एवढ्या रात्रीचं काय करतायत आणि फ्रूट सॅलड, मला भूक लागलीच होती, माझ्यासाठी बनवलं आहेस आई. तेवढ्यात आलिशा बोलते, जीजू काकूंनी नाही, काव्याने बनवलं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, मग तर मला हवाच आहे, थांब तांब्या ठेवून आलो. तेव्हा पार्थ डायनिंग टेबलवर तांब्या ठेवतो आणि मानिनीकडनं फ्रूट सॅलड घेणार. मानिनी हात पुढे करते आणि मुद्दामच ते फ्रूट सॅलडचा बाऊल खाली पाडते. तेव्हा मानिनी मुद्दाम नाटक करते, सॉरी सॉरी बाळ, चुकून माझ्याकडनं निसटलं ते. तेव्हा पार्थ हताश होतो. तेव्हा बोलतो की ठीक आहे आई, तू बाजूला सरक, काच लागेल पायाला. तेव्हा मानिनी बोलते, नाही नाही तूच सरक बाजूला, मी आवरून घेते हे सगळं. तेव्हा पार्थ बोलतो, भूक लागली आई, अजून मिळेल फ्रूट सॅलड. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती बोलते, संपलं सगळं. तेव्हा मानिनी काव्याकडे बघते आणि बोलते, सगळं संपलं आहे असं म्हणून काही होत नाही, संपवावं लागतं. तेव्हा पार्थ बोलतो, आई. तेव्हा मानिनी सावरते आणि बोलते, अरे सगळं संपलं आहे म्हणजे घरात काही स्वयंपाकघरातलं काही सगळं संपलं नाही आहे ना, सगळंच काही संपलं नाही आहे ना घरात, फ्रूट सॅलड संपलं आहे. मी एक काम करते, दूध भात आणून देऊ तुला, मस्त लिंबाचं लोणचं घालून कालवूनच आणते ना, तुझ्या रूममध्ये मी आणून देते, जा जा. तेव्हा पार्थ निघून जातो. काव्या ही खूप हताश होऊन रडत रडत तिथून निघून जाते. आलिशाही तिच्या पाठीमागे जाते. तेव्हा मानिनी खाली काच उचलते आणि बोलते, माझी वागणूक चुकीची असली तरी पण माझ्या पार्थवरचं प्रेम खोटं नाही आहे आणि मी माझ्या पार्थचे हृदयाचे तुकडे होऊ देणार नाही. इकडे काव्य रूममध्ये येते. तेव्हा आलिशा चिडत येते आणि बोलते, काय बाई की तुझी सासू, ते तू बनवलं होतंस ना म्हणून त्यांनी मुद्दाम पाडलं. तेव्हा काव्य बोलते, त्यांना काही बोलू नकोस अनिशा, त्यांनी मला आधीच क्लिअरली सांगितलं होतं की पार्थच्या जवळ जाऊ नकोस म्हणून, मीच पुढे करत गेली का. तेव्हा आलिशा बोलते की जीवाची आहे ना, जीवासारखीच आहे खरंच, आधी ते जीवाने तुला त्रास दिला, तू काळजीपोटीच गेली होतीस ना, एकदम टिपिकल सासूसारख्या वागल्या. तेव्हा काव्य बोलते, जाऊ दे. तेव्हा आलिशा बोलते, जाऊ दे काय जाऊ दे, मी तर म्हणते तू हे घर सोड, पार्थ पण सुटतील आणि तू ये. तेव्हा काव्य बोलते, पार्थ नाही सुटणार, आता बघितलंच ना, मी केलेलं फ्रूट सॅलड खायला नाही मिळालं त्यांना, बघितलं ना किती वाईट वाटलं त्यांना, आता पण मी त्यांच्या खोलीत नाही म्हणून त्यांना किती त्रास होतो आहे. तेव्हा आलिशा बोलते, याचा त्रास तुला काय होतो आहे. तेव्हा काव्य बोलते, का नाही वाटणार. तेव्हा आलिशा बोलते, कुठल्या हक्काने. तेव्हा काव्य बोलते, अगं कुठल्या हक्काने काय, मी त्यांची बायको आहे. तेव्हा काव्य एकदमच शांत होते. त्या दोघी एकमेकांकडे बघताना इथेच एपिसोड संपतो.